नमस्कार, मी डॉक्टर सुरुत पत्की. आज आपण थोडक्यात प्रेग्नन्सीमध्ये केल्या जाणाऱ्या सोनोग्राफींची माहिती घेऊया. सोनोग्राफी ही प्रेग्नन्सीमध्ये केलेली फर्स्ट लाईन ऑफ इन्व्हेस्टिगेशन म्हणजे सर्वप्रथम तपासणी असं म्हटलं जातं. सोनोग्राफी ही पूर्णतः सुरक्षित आहे. त्याचा कुठलाही तोटा आपल्यावर किंवा आपल्या बाळावर होत नाही. सर्वात प्रथम प्रेग्नन्सीमध्ये केली जाणारी सोनोग्राफी म्हणजे लोकलायझेशन स्कॅन. ह्याच्यामध्ये आपला गर्भ कुठे आहे हे बघितलं जातं. ती प्रेग्नन्सी गर्भाशयाच्या आतच आहे का, म्हणजेच इंट्रायुटराईन आहे का, गर्भाशयाच्या बाहेर उदाहरणार्थ फॅलोपियन ट्यूब किंवा ओव्हरी अशा ठिकाणी तर नाही ना, म्हणजे एक्स्ट्रा युटराईन किंवा एक्टॉपिक प्रेग्नन्सी तर नाही, जी एक मेडिकल इमर्जन्सी असते, ते लवकरात लवकर रूल आऊट केलं जातं. हा स्कॅन हा सर्वात महत्त्वाचा स्कॅन मानला जातो अर्ली प्रेग्नन्सीमध्ये. ह्याच्या पुढचा येणारा स्कॅन म्हणजे व्हायाबिलिटी स्कॅन. ह्याच्यामध्ये बाळाची वाढ कशी आहे, ग्रोथ कशी दिसते आहे, बाळाला ठोके दिसत आहेत का नाही, ह्या सर्व गोष्टी बघितल्या जातात. त्यानुसार औषध उपचारांमध्ये बदल देखील केला जातो. त्यानंतर येणारी सोनोग्राफी म्हणजे एनटी स्कॅन किंवा न्यूकल ट्रान्सल्युसन्सी स्कॅन असं म्हणतात. त्याच्यामध्ये बाळाच्या शरीराचं एक प्रकारचं मॅपिंग केलं जातं आणि बाळामध्ये कुठले क्रोमोसोमल डिफेक्ट्स नाही आहेत ना, ह्याची देखील खात्री करून घेतली जाते. ह्यानंतर होणारी सोनोग्राफी ह्याला ॲनॉमली स्कॅन आणि फिटल इकोकार्डिओग्राफी असं म्हणतात. ह्याच्यामध्ये बाळाची शारीरिक वाढ अजून झालेली असते, त्यामुळे बाळाचे सर्व अवयव म्हणजे बाळाचा ब्रेन असेल, हार्ट असेल, किडनी असेल किंवा आपली पचनसंस्था किंवा बॉवेल्स असतील, हे देखील डिटेलमध्ये इमेजिंग केलं जातं. हे सर्व स्कॅन एक ट्रेंड फिटल मेडिसिनचे कन्सल्टंट करतात. ह्या स्कॅन्समुळे कुठलाही आजार हा लवकरात लवकर आपल्याला समजून येतो. अनेक वेळा पेशंट्सना वाटतं की माझ्यामध्ये काही हाय रिस्क फॅक्टर आहे म्हणून स्कॅन सांगितला आहे का, तर असं हा गैरसमज आहे. प्रत्येक प्रेग्नन्सीमध्ये स्कॅन करणं हे आवश्यकच असतं. ह्याच्या पुढचा येणारा स्कॅन म्हणजे 3D किंवा 4D स्कॅन. ह्याच्यामध्ये बाळाचं सरफेस रेंडरिंग म्हणजे जे आपण पूर्वी केलेले स्कॅन असतात त्याचंच 3Dमध्ये रेंडरिंग केलं जातं. ह्याचा फायदा म्हणजे आईचं आणि बाळाचं बॉन्डिंग हे इंट्रायुटराईन लाईफमध्ये सुरू होतं. दुसरं म्हणजे काही जर सुपरफिशियल आजार असतील ते सुद्धा या 3D आणि 4D तपासणीतनं दिसतात. उदाहरणार्थ ओठाचे काही आजार असतील ज्याला क्लेफ्ट लिप किंवा क्लेफ्ट पॅलेट म्हणतात, ते देखील ह्या तपासण्यांमधनं आपण रूल आऊट करू शकतो. ह्यानंतर जसं 8वा आणि 9वा महिना लागेल तसं सर्व स्कॅनसोबत एक ऑब्स्टेटिक डॉपलर नावाची देखील तपासणी केली जाते. ह्या तपासणीमध्ये बाळाकडे जाणारा रक्तपुरवठा कोणत्या ग्रेडनी जातो आहे हे आपण पाहतो. ह्या डॉपलरचं महत्त्व काय, तर बाळाकडे जाणारा रक्तपुरवठा ह्याने मोजला जातो आणि डिलिव्हरीची टायमिंग काय ठरवायची, काही प्रसंगी लवकर डिलिव्हरी करायला लागते का, हे देखील ह्या 2 सोनोग्राफींवरनं आपण निर्णय घेऊ शकतो. धन्यवाद.